जुनाट पोटाच्या आजारामध्ये खाल्लेले अन्न पूर्ण क्षमतेने पचत नाही, त्यामुळे मग त्यातून तयार होणारा संडासचा चोथा तयार होतानाच साधारणपणे चिकट आणि भसरट अशा स्वरूपाचा तयार होतो। कालांतराने असे चिकट व भसरट संडास आतड्याच्या त्वचेला सूक्ष्म थर बसल्यासारखे चिकटून राहायला लागते। पुढे कालांतराने मोठ्या आतड्यामध्ये सुद्धा मळ संडासचा चोथा मोठ्या आतड्यामध्ये साठून राहायला लागतो। थोडक्यात मोठ्या आतड्यामध्ये खूप मलसंचय होतो। अशा परिस्थितीमध्ये ज्या वेळेला वरून अन्न आतड्यामध्ये आल्यानंतर ते अन्न पुढे सरकण्यासाठी जागाच शिल्लक नसते आणि त्यामुळे मग आतड्याची हालचाल वाढून जेवल्यानंतर लगेच संडासला जाण्याशिवाय पर्यायच शिल्लक राहत नाही।